उंदरानं आमच्या घरांची काय अवस्था केली आहे. अक्षरशः सगळं इतकं उकरलंय. आता इथं एवढं उकरलंय, बेड खाली तर एवढा मोठा डबरा पडलाय. हे तुम्हाला दाखवते. वास घेत आहे पूर्ण वाट लावून टाकली. इतका भारी कोबा केलेला ह्याला, ह्याच्याकडे बघून वाटत नाही बघा. कार्पेट इथं सुद्धा होला या. तिकडे जा, वास येतोच त्याचा. इथं लय मोठं होलंय बरं का. तोंडाला बिंडाला हात लावचा. बघा दगड आणली ती. आणि बघा इकडे दाखवते कपाटाची तर किती वाट लावली. हे बघा बोट गेलं माझं त्याच्यात. आता ह्याच्यात कपडे ठेवून चालणार नाहीत. सगळ्या संसाराची वाट लागली माझ्या. काय बघते तिकडच्यात नाही, इकडं पडलंय होल. इकडं हे बघा. मी कशाला केलं ग, मला काय हौस आहे वे करायची. बाहेर सगळं सामान नेऊन ठेवलंय. हे बघा कपाटातलं अर्ध सामान काढलंय. इकडं साड्या बिड्या काढून ठेवल्या त्या पोटात. अर्ध्या साड्या राहिल्या त्या. आणि इकडं काय जे तिथलं सामान होतं ते. सगळ्या संसाराची वाट लागून गेलेली. वाईट वाटते. आता सगळ्या गोष्टी डबल घेणं होणार नाही, पण आता काय करणार, पर्याय नाही. त्याच्यातच दिवस काढावा लागणार आहे. कपाट तर आता घेऊन काय फायदाच नाही असं मला वाटायला लागले. कारण पावसात ह्याच्यात वाटोळं होतेच. पाऊस आला का नाही पत्र्यातनं पाणी येतात. तर आता काय घेणार नाही. जसं आहे तसं चालवून देणार आहे. आहे त्यातच चालवणार आहे. काय घेण्याचा विषयच नाही काढणार आता. बस नको. अजून मशीन बिशीन बाहेर काढायचे, कपड्याची जागा वगैरे चेंज करायची. कारण तिथं अडचण असल्यामुळं ना तिथं उजेड नसतो. आपलं तिकडे जाणं येणं होत नाही जास्त. त्यामुळे त्यांनी तिथं कार्यक्रमच करून टाकला. दाखवते हो का बरं का दगड त्याच्यात. हो काच आहे. त्या काच सुद्धा उकरून काढले तर रोज इथपर्यंत उकरत होतं. म्हणून आज त्याच्या वाटच लावायची म्हणलं. ह्याच्यात आहे का खाली हो काय ह्याच्यात? मग ह्याच्यात शिरत कसं होतं मग? हे काय शिरत असतं. आणि हा बघा इकडं पण उकरलं. आता इकडं पण तुम्हाला दाखवते. लय बेकार अवस्था केली सगळीकडेच बेडच्या खाली. तू जा ना बाहेर. आता हे सगळंच काढायचं इथनं. कपाट बिपाट इथं ठेवायचंच नाही. हे सगळं रिकामं ठेवायचं. इथं त्यांना आता नाच करूनच द्यायचा नाही. लय नाच केला आता बस. फ्रीजच्या खालनं इथं एवढा मोठा डोबळा पडलाय. इथला मुजवला. किती नुकसान करणार आहे ते. घराची माझ्या वाट लावून टाकली. काय करत्या काय उचापती करू नको. परत जर सामान ती घावलं नाही ना तर बघ. तुम्ही म्हणचाली संध्याकाळचं काय करते, दिवसाचं करायचं. दिवस हे कामावरती जातात. संध्याकाळचं त्यांना टाईम असतो. त्यामुळे आता हे आम्ही संध्याकाळचं करायला घेतलंय. लय दिवस झालं उन्हाळ्यापासून मी त्यांना म्हणते की तिकडं बघा लय घाण झाली, लय घाण झाली. त्यांना कधी घरी राहिलं तर घरचं काहीतरी काम असायचं. त्यातनं त्यांना तिकडं बघायला भेटतच नव्हतं. त्यामुळे आज म्हटलं किती पण उशीर होऊ दे, स्वयंपाक उशिरानं करायचा, पण घरातल्या पहिल्यांदा वस्तूंनी ठेवायचे. कारण वस्तूंची वाट लागली आणि ह्या वस्तू आम्हाला अजून किती दिवस वापरायच्या आहेत त्या आम्हाला माहिती आहे. आता आम्हाला लगेच काय कुठल्या गोष्टी घेणं होणार नाही. बेडची पण वाट लागली, सगळ्या कपाटाची लागल्या. काहीच नीट नाही राहिलं काहीच. आता काही दिवसानं पोत्यात भरून ठेवावं लागणार आहे ते कपडे. हे सगळं जाळून टाकायच्या कामाचं झालं. काय राहिलं नाही. आणि लग्नातलं वस्तू असते ते का नाही ते जाळू वाटत नाही. तर पण ना काही जणांचं लय उशीर राहतं बरं का सामान. पण माझं लवकर खराब झालं. लग्न झालं नाही 1 वर्षानं आम्ही इकडं आलो आणि त्या सपरात राहतो तेव्हा ना मागं पन्हाळीचं पाणी पडायचं किंवा तिथे पाझरून पाणी आतमध्ये यायचं तेव्हा पाझरून तिकडं कपाट होतं. त्यामुळे त्याचं पाय गेलं.
वरनं पाणी येऊन वरनं पडून हे सगळं फुगलं. हे पण असंच झालंय, हे पण असंच झालंय. म्हणजे सगळ्या वस्तूंची वाट लागली माझी त्या गोष्टीमुळे. कारण माझं घर चांगलं नव्हतं. घर चांगलं असतं तर वस्तूंची वाट लागली नसती. आणि सामान तर आम्ही आणलंच नव्हतं स्टार्टिंगला, आम्ही तर राहायला आलो तेव्हा. पण आमचं सामान पण खपलं नाही, त्यामुळे आम्हाला ते सामान इकडे घेऊन यावं लागलेलं. नाहीतर तिकडेच ठेवणार होतो, खायापुरती भांडी बिंडी आणणार होतो. पण ती पण अडचण करत होतं कदाचित. नसतं दिलं तरी बोंबाला असतेच दिलं तरी. असं आहे. बघा चला वाईस मदत करते आणि मग भेटते. लय गरम होत आहे मला. मी तर स्वेटरमध्येच आहे, कारण मला आजारी आहे मी. म्हणजे मला असं लय वीक झाली मी, काय सांगून पाहिजे नाही तुम्हाला. बघा आम्ही हे घर सोडून चाललोय कायमचं. टाटा बाय बाय. हाय ना, चाललोय ना, जातो आता लांब. तर बघा तिकडचं केलं आता नीट, इकडचं. आता बघा इकडं काय केलंय, काय म्हणायचं तरी काय. किती बारीक उभा केलेला या. किती धिंगाणा केला. इकडं बघा, ही बेडच्या खालचं आहे बरं का. पोरी ती खेळणं उचल जा तुझं. ही मला तर आठवत पण नाही मी पेन्सिल कधी घेतली या आणि कधी हरवली या. असं माझं ज्ञान आहे. मी घेतलेल्या वस्तू पण मला आठवत नाही त्या. मेहंदीचा कोण, लग्नाच्या टायमिंगला पुरीने मेहंदी काढली आणि इकडेच ठेवला. आठवू द्या. बेडमध्ये घेतलाय. अजून तिकडचं काम करायचं आहे. स्वयंपाकाचा पत्त्या नाही अजून. 8:17 झाली. इतके दिवस मी ह्याच्यासाठी महाभारत खेळलं घरात. माझ्या पिना कुठं येत्या, पिना कुठं येत्या. विचार पण नव्हता केला इथं एवढं असं केलं असेल. मला इथला डाऊट आला, कारण आम्ही बघा इथं झोपतो आणि बेड इथं होता या. तर एक दिवस ते उकरलेलं का नाही माझ्या हाताला, माझा हात इकडं वर आला आणि उकरताना का नाही माझ्याकडे एक दगड उडून आला. आणि मी सकाळी बघितलं सहजच, तर मुरुम सगळा पाक इकडंपर्यंत उडून आला. आता हे सगळं मशीनचं वगैरे खालचं काढणार आहे, सगळं फेकून देणार आहे बाहेर. आता कुठं एक पण नाही बरं का दिसला. एवढं साफसफाई केली बघा. तिथलं छान केलं, आता इथलं छान करायचं. तरी मी मागच्या वेळेस मी श्रेयसनं मागचं सगळं जे होतं ना फट्टी ते सगळ्या मुजवून टाकलेलं. असं द्या चला. आणू ना दगडा, जाते दगड घेऊन येते. ए तू येऊ नकोस ग बाहेर. सगळा संसार बाहेर पडलाय माझा. आता हे सगळं आत न्यायला किती टाइम लागल. कधी नेणार आहे सगळं आत, कधी जेवण बनवणार, कधी खाणार. ह्याच्यातच भरून आणते टपात. काय मला आवरे ना का माझं पोट दुखतंय. 10:30 वाजल्या त्या आणि आता पसारा आमचा आवरून झालाय. म्हणजे सामान फक्त जाग्यावर ठेवलं या. जे पसारा काढलेला ना तिकडे बघू शकता, बेडवरती गबाळ पडलंय. पोत्यातलं सामान भरलेलं ते अजून काढायचं आहे. त्याच्यावरती काय आहे हो, पडदा. इकडं पण कपडे येते इकडं. आता ती जागा चेंज झाली की नाही, त्यामुळं तुम्हाला नंतरनं ब्लॉगमध्ये कळेल कुठं कुठं सामान ठेवलं आहे. आता पसारा आहे त्यामुळं काय कळणार नाही. तिकडं सामान हलवलं हे तर तुम्हाला कळलं असेल, कारण तिकडं पूर्ण मोकळं केलं आहे. आता पडदं वगैरे लावल्यानंतर थोडंसं छान दिसेल. आता 10:30 वाजल्या त्या, स्वयंपाक झाला आहे, आता जेवायचं आहे. सोनू तर इकडं झोपून गेले, आम्ही दोघं जेवायचं राहिलो. सगळी माणसं सामसूम झाली ती. रोज आम्ही सगळ्यांच्या आधीच खाऊन झोपलेलो असतो आणि आज सगळे झोपलेत तरी अजून आमचं चाललंय. बाहेरचं तुम्हाला दाखवते. सुन द्यायचं ती बाहेर, ती कशाला आणायचं. एक वाघ ती जेवण झाल्यानंतर ठेवूया की घरात झोपायच्या टायमिंगला. त्यात पण सामान आहे ना, ती बाहेर ठेवून नाही चालणार. असं काय सगळं नेलंय सामानात, कारण बाहेर ठेवलं ना कुत्रं लगेच सगळ्या रानाने करते. बऱ्यापैकी जी काय कुत्र्यांना न तोडणार सामान आतमध्ये ठेवलंय. घरात न्यायचं झोपताना. आणि ह्याच्यात कागद आहे ती जाळायची आहे, ती झाकून ठेवलं तर कुत्रं सगळ्या रानाने करतं.
आता हे सोनू चप्पल तेवढ्या आतमध्ये घेते, कुत्रं पळवतं. झालंय बऱ्यापैकी चांगलं. पण उद्या मात्र भरपूर त्रास होणार आहे, कारण घरात तसंच आणून ठेवलं आहे सामान, ते उद्या लावायचं आहे. माझा नवरा कामावून आल्यापासून काम करून आलाय आणि घरचं पण करायला लागलं. पडलं तर बघू पायाचं, बघा लागवून घेतलंय आणखी. काय लागलंय थोडं किरकोळ आहे, पण दुखत तरी असेल ना. ठणका मारते ते मोका माराय म्हटल्यावर. मग ह्याच्यात काय झालं? नकं तर किती वाढली. चला जेवतो. एक भाकरी तव्यात आहे, एक भाकरी काढून ठेवली, 2च भाकरी केल्या आणि सोडून अर्ध जेवण तसंच ठेवलंय बिचारी. रोज झोप झोप म्हणते तरी झोपत नाही ना, आज झोपून गेली. आणि हा पसारा तर मला असं वाटते कधीशी आवरते. माझा नवरा म्हणला आता चाकचूक करू नको, सकाळ उठल्यावर नावर घे जेवायचं आता, जेवाय कशाला नात काढून देता मग आधी. आणि कशाचा कशाचं कशाचा मग आता घर किती घाण झालेलं आहे बघितलं ना, भाजलं. आणि आज तोंडावर बारावा. तुला काय सांडशी नाही सारखी बाजलं बाजलं करते, सांडशीनं धरावं. ते टोयाला मग कसं बोलला? बरोबर आहे की, सारखं तू बिगरीनं भाजल्यावर भाजलंच म्हणणार ना. पण तुला वाईट तरी आपल्याकडं देवानं आपल्याला लग्नात सांडशी दिली आपल्याला, म्हणजे ती कशासाठी दिली? या कामासाठी दिली. मग आता मला वाटलं गार झालं असेल, पण ते अजून गरमच आहे. गार झालंय का? वाटलं होतं मला, पण नाही झालं. लग्नात सांडशी दिली. काय अवस्था झाली गॅसची, भांडी बिंडी सगळा राडा पडलाय. आता हे आता काहीच बघ. ती बेकार दिसतंय, ते पहिलं होती ते बरं होतं ना. आता पण काढून आता हाय असं असू दे, त्याला कोण बघा येत नाही. प्लीज आता सगळं सामसूम झालं ना, परत ना चेंज करायचंय काय नाही. ही कपाट नाव गाव मी नाव उचललं का? ही कपाट आम्ही दोघांनी उचललंय, कोणाला बोलवलं नव्हतं. लय आपदा होते पण उचललं. आता ह्यांची ताकद तर बघून घ्या. पण आता माझा हात आणि ह्यांचा हात, ह्यांची ताकद फरक आहे, वाढती.